नमस्कार. आपण बघत आहोत वेगवेगळे मेकॅनिझम किंवा सिस्टम्स आय सी इंजिनचे. ठीक आहे. आता बघा, आपण आतापर्यंत वर्किंग सायकल ऑफ एन आय सी इंजिन, त्याच्यानंतर फ्युएल सप्लाय सिस्टम ऑफ एन आय सी इंजिन हा पोर्शन कंप्लीट केला आहे. ठीक आहे. आज आपण ल्युब्रिकेशन सिस्टम ऑफ एन आय सी इंजिन हा पार्ट बघणार. बरं, मग आता ल्युब्रिकेशन सिस्टम म्हणजे काय तर बघा, जे काही आपलं आय सी इंजिन आहे त्याचे जे काही कंपोनंट्स आहे, जे इंजिन सिलेंडरमधले जे काही कंपोनंट्स आहे, पिस्टन आहे, कनेक्टिंग रॉड आहे, ठीक आहे, सगळे जे काही पार्ट्स आहे ते सगळे मुव्हेबल पार्ट्स आहे इंजिनमधले. ठीक आहे. ते कंटिन्युअस मुवमेंटमध्ये असतात. ठीक आहे. आता हे सर्व मेटॅलिक पार्ट्स आहे. मग आता हे कंटिन्युअस मुवमेंट होत असताना, ठीक आहे, हे मेटॅलिक पार्ट आहे, त्यांचं एकमेकांचं सतत घर्षण होत असते. ठीक आहे. मग आता घर्षण होतं आहे, घर्षण झाल्यामुळे काय होईल तर त्यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात हीट तयार होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होईल की एकमेकांना घासत असताना त्यांची झीजसुद्धा होईल. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये डॅमेजसुद्धा येईल. मग असे जे काही इफेक्ट्स आहेत, जे काही हार्मफुल इफेक्ट्स आहे ते रोखण्यासाठी आपल्याला काहीतरी उपाय करायला पाहिजे. अशावेळी ल्युब्रिकेशन सिस्टीम जी आहे ती आय सी इंजिनमध्ये तयार केलेली असते. ती आज आपल्याला बघायची आहे. ठीक आहे. आता बघा, ल्युब्रिकेशन सिस्टीम काय करते तर ते जे काही हार्मफुल इफेक्ट्स आहे ते होण्यापासून रोखते आय सी इंजिनमध्ये. ठीक आहे. मग आता ल्युब्रिकेशन सिस्टीमची जर का डेफिनेशन करायची झाली तर काय करता येईल बरं. अरेंजमेंट ऑफ मेकॅनिझम. ठीक आहे. अरेंजमेंट ऑफ मेकॅनिझम इन एन इंजिन to provide lubricating oil. Okay, lubricating oil to moving parts of an engine. ठीक आहे. इंजिन सिलेंडरमध्ये किंवा आय सी इंजिनमध्ये जे काही मुव्हिंग पार्ट्स आहे त्यांना प्रॉपर ल्युब्रिकेशन प्रोव्हाइड करण्यासाठी जे काही ल्युब्रिकेशन ऑइल सप्लाय केलं जातं, सो दॅट सिस्टीम इज कॉल्ड ॲज ल्युब्रिकेशन सिस्टीम ऑफ अन आय सी इंजिन किंवा इंटरनल कंबशन इंजिन. ठीक आहे. आलं लक्षात, कन्सेप्ट लक्षात आला. मग आता ल्युब्रिकेशन केल्याने ठीक आहे, ल्युब्रिकेशन करतो आपण, जे काही ल्युब्रिकेटिंग ऑइल आहे त्याचा इफेक्ट काय आहे, त्याचा परिणाम काय होतो तर जवळपास 4 प्रकारचे फंक्शन आहे. ठीक आहे. ल्युब्रिकेटिंग ऑइलचे किंवा ल्युब्रिकेशन सिस्टीमचे 4 फंक्शन्स आपण म्हणू किंवा 4 कॅटेगरीजमध्ये आपण त्याच्या कामांना डिवाइड करू. पहिलं काय, रिड्युसिंग फ्रिक्शन. ठीक आहे. मेटॅलिक पार्ट्समध्ये होणारं जे काही घर्षण आहे ते कमी करते ल्युब्रिकेटिंग ऑइल. दुसरं काय, कूलिंग इफेक्ट. ठीक आहे. कूलिंग इफेक्ट. ठीक आहे. जे काय मेटॅलिक पार्ट्स आहे, आता लिक्विड आहे ते थंड ठेवण्याचं काम सुद्धा ल्युब्रिकेटिंग सिस्टीम करते. त्याच्यानंतर तिसरं काय, सीलिंग इफेक्ट. ठीक आहे. सीलिंग इफेक्ट आपण गमसील पाहतच असतो. सीलिंग इफेक्ट, जो काही एखादा पार्ट वर्न आउट किंवा टिअर आउट झालेला त्याला सील करण्याचं काम सुद्धा ल्युब्रिकेटिंग ऑइल हे करते. आणि त्याच्यानंतर क्लिनिंग इफेक्ट. असे 4 प्रकारचे फंक्शन्स ल्युब्रिकेशन सिस्टीम परफॉर्म करते. ठीक आहे. क्लिनिंग इफेक्ट, काही प्रमाणात जे काही इंजिन सिलेंडरमध्ये जे काही डेब्रिज आहे ते क्लीन करण्याचं काम सुद्धा ल्युब्रिकेशन सिस्टीम करते. ठीक आहे. बघा, डेफिनेशन काय सांगते, अरेंजमेंट ऑफ द मेकॅनिझम इन अन इंजिन टू प्रोव्हाइड ल्युब्रिकेटिंग ऑइल टू द मुव्हिंग पार्ट्स ऑफ अन इंजिन. याचे फंक्शन जर का बघितले आपण तर 4 कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलं आहे. एक तर काय तर फ्रिक्शन रिड्यूस करते, त्याच्यानंतर इंजिन सिलेंडरमध्ये कूलिंग इफेक्ट मेंटेन ठेवते, त्याच्यानंतर सीलिंग इफेक्ट, जे काही वर्नआउट पार्ट्स आहे त्याला सील करण्याचं काम सुद्धा करते, आणि क्लिनिंग इफेक्ट, काही प्रमाणात इंजिन सिलेंडरमध्ये क्लिनिंगचं काम सुद्धा ल्युब्रिकेशन सिस्टीम करते. बरं, आता बघा, ही जी काही ल्युब्रिकेशन सिस्टीम आहे ना याचे 2 प्रकार आहेत. ठीक आहे. ल्युब्रिकेशन सिस्टीम जी आय सी इंजिनची याचे 2 प्रकार आहेत. ठीक आहे. पहिला प्रकार कोणता आहे, स्प्लॅश सिस्टीम. काय, स्प्लॅश सिस्टीम. आणि दुसरा प्रकार काय, फोर्स्ड फीड सर्क्युलेशन सिस्टीम. बघा, ल्युब्रिकेशन सिस्टीमचे आय सी इंजिनमध्ये 2 प्रकार. पहिला प्रकार आहे स्प्लॅश सिस्टीम, दुसरा प्रकार आहे फोर्स स्पीड सर्क्युलेशन सिस्टीम. आता 1 बाय 1 हे दोन्ही टाईप्स जे आहे ते आपल्याला बघायचे आहेत. आता पहिला आपण बघूया स्प्लॅश सिस्टीम. ठीक आहे. स्प्लॅश, पहिला प्रकार कोणता आहे, स्प्लॅश सिस्टीम. आता स्प्लॅश सिस्टीम काय आहे आपण ह्या डायग्रामच्या माध्यमातून लक्षात ठेवूया. ठीक आहे. स्प्लॅशचा मराठीत अर्थ काय होतो, छिडकणे, शिंपडणे. काय होतो, शिंपडणे.
एखादं लिक्विड काय जे असते ते एखाद्या याच्यावर शिंपडणे, ठीक आहे. अत्तर जसं शिंपडतो आपण तसं शिंपडणे, ठीक आहे. स्प्लॅश सिस्टीम अर्थ काय होतो, शिंपडणे. मग आता बघा याचं मेकॅनिझम कसं वर्कआउट होते बघा, त्याच्यासाठी आपण एक म्हणजे डायग्राम काढलेली आहे, त्याच्याद्वारे आपण त्याचं समजून घ्या. सपोज हे जे पूर्ण काय आउटर कव्हरिंग आहे त्याला काय म्हणू आपण, क्रँकेज, ठीक आहे, क्रँकेज. आता हे पार्ट्स वगैरे सर्व आपण बघितलेले आहे मागच्या लेक्चरमध्ये, त्याच्यामुळे आशा करतो तुम्हाला हे सगळं समजून जाईल, ठीक आहे. लवकर क्लिक होईल. पूर्ण जो पार्ट असतो इंजिन सिलेंडरला कव्हर करणारा तो कोणता आहे, क्रँकेज, ठीक आहे, क्रँकेज. त्याच्यानंतर हा झाला पिस्टन, ठीक आहे, हा झाला पिस्टन, हा सुद्धा झाला पिस्टन, ठीक आहे. डायग्राम जर का व्यवस्थित लक्षात घेतली तर बघा लक्षात येईल तुमच्या, हे एक इंजिन सिलेंडर आहे आणि हे एक इंजिन सिलेंडर आहे, ठीक आहे. 2 स्ट्रोक दिलेले आहेत, हा एक अप्पर स्ट्रोक आहे आणि एक डाऊनवर्ड स्ट्रोक आहे, ठीक आहे. आता सपोज 2 सिलेंडरचे इंजिन आहे असं लक्षात घ्या, याच्या माध्यमातून आपण ही लुब्रिकेटिंग सिस्टीम लक्षात घेणार आहोत, ठीक आहे. हा अप्पर जो पिस्टन आहे तो, त्याच्यानंतर हा आहे लोअर पिस्टन, ठीक आहे. त्याच्यानंतर हा बघा कनेक्टिंग रॉड, ठीक आहे, कनेक्टिंग रॉड, इंजिन सिलेंडरमधला कनेक्टिंग रॉड. याचं जे लार्जर एंड आहे, लार्जर एंड हे बघा इथे क्रँकशाफ्टवर अटॅच झालेलं आहे, ठीक आहे, क्रँकशाफ्टवर अटॅच झालेला आहे. हा बघा असा क्रँकशाफ्ट, हे असा कंटिन्यू हा जो क्रँकशाफ्ट आहे तो रोटेट होत असतो, ठीक आहे, आणि मग अशी गिअरिंग सिस्टीम पडते, ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे अत्यंत महत्त्वाचं लुब्रिकेशन सिस्टीममध्ये. या स्ट्रक्चरला काय म्हणतात, याला म्हणतात स्कूप, काय म्हणतात, स्कूप, किंवा त्याला काय म्हणतात डिपर, ठीक आहे, स्कूप किंवा डिपर. बघा कुठे अटॅच आहे बघा, हा जो कनेक्टिंग रॉड आहे ना, कनेक्टिंग रॉडच्या लोअर एंडला किंवा लार्जर एंडच्या खालच्या साईडला जो काही पार्ट अटॅच असतो असं चंबस टाईप, ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण स्कूप किंवा डिपर. बघा या कनेक्टिंग रॉडच्या डाऊन साईडला सुद्धा इथे स्कूपर जे आहे हे अटॅच आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे काय असं लिक्विड दाखवलेलं आहे, हे पूर्ण जे स्ट्रक्चर आहे कंटेनर, याला काय म्हणतो आपण ऑइल संप, ठीक आहे, ऑइल संप किंवा ऑइल कंटेनर किंवा ऑइल बाथ, ऑइल संप किंवा ऑइल कंटेनर किंवा ऑइल बाथ, जिथे लुब्रिकेटिंग ऑइल स्टोअर केलेलं आहे, दॅट इज ऑइल संप और ऑइल बाथ, ठीक आहे. कुठे तर क्रँकेजमध्ये, ठीक आहे. हे जे काय फ्लो होणार जे ऑइल आहे, सो दॅट स्ट्रक्चर इज ऑइल संप और ऑइल बाथ. कुठे असते तर क्रँकेजच्या डाऊन साईडला असते, काय ऑइल संप किंवा ऑइल बाथ, क्रँकेजच्या बुडाशी, ठीक आहे. आता जे काय ऑइल आपण वापरतो लुब्रिकेटिंग सिस्टीममध्ये ते कुठून एक्स्ट्रॅक्ट केलं जाते, तर जे काही प्लांट्स आहे त्याच्या सीडमधून म्हणा किंवा त्याच्या प्लांट्समधून जे काय ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जाते ते जे ऑइल आहे ते आपण लुब्रिकेटिंग ऑइल म्हणून वापरू शकतो. त्यानंतर जे काय आपल्या व्हेकल्स आहे, जे काही डोमेस्टिक व्हेकल्स आहे किंवा ट्रॅक्टर्स आहे, त्याच्यामध्ये कॉमनली यूज होणारं जे काय लुब्रिकेटिंग ऑइल आहे ते कोणतं आहे तर मिनरल ऑइल, म्हणजे पेट्रोलियम प्रोडक्ट जे आहे त्याच्यापासून जे काय ऑइल आपण एक्स्ट्रॅक्ट करतो ते जे ऑइल आहे ते आपण सहसा लुब्रिकेशन सिस्टीममध्ये ज्या व्हेकल्सच्या ते आपण वापरतो. बघा मेकॅनिझम कसं होतं बघा, आता स्कूप किंवा डिपर याचा अर्थ बघा, तुम्ही आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खायला गेले असाल त्यावेळेस तो जो आईस्क्रीमवाला आहे, आपण आईस्क्रीम मागितली त्याला तर त्याचं ते म्हणजे ॲपॅरेटस असतो तो ते काढतो असं त्याच्यामध्ये आईस्क्रीम देतो, तर ते जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हणतात स्कूप, ठीक आहे. सो त्याचे जे सिमिलर स्ट्रक्चर आहे बघा स्कूप किंवा डिपर. आता बघा काय होते, जेव्हा पिस्टन जो आहे तो खाली जातो, ठीक आहे, जेव्हा डाऊनवर्ड मुवमेंट होते त्यावेळी काय होते, हा जो स्कूप आहे स्कूप तो काय करतो, तो येतो खाली, बघा इथे दाखवलेले, तो आला खाली, तो खाली आला आणि ह्या ऑइल संपमधल्या लुब्रिकेटिंग ऑइलमध्ये डीप केला जातो, बुडवला जातो. परत आता पिस्टनची रिसिप्रोकेटिंग मोशन आहे, परत तो पिस्टन वरती गेला, जसा वरती गेला त्या स्कूपमध्ये ह्या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात ऑइल आलं, ठीक आहे. ते जे ऑइल आलं त्याचं वरती छिडकल्या जाते, ठीक आहे. ते जे छिडकल्या जाते मग ते छिडकल्या गेल्यानंतर बघा हे जे असे डॉटेड स्ट्रक्चर मी दाखवलेले आहे, ठीक आहे. तर या पॅसेजच्या माध्यमातून ते पूर्ण इंजिन सिलेंडरमध्ये ते लुब्रिकेटिंग ऑइल आहे त्याचं पसरते, छिडकल्या जाते, ठीक आहे. अशा प्रकारे ही जी लुब्रिकेशन सिस्टीम आहे स्प्लॅश सिस्टीम ती काम करते. आलं लक्षात, ठीक आहे. मग मेजर कंपोनंट कोणता लुब्रिकेशन सिस्टीमचा, स्प्लॅश लुब्रिकेशन सिस्टीमचा कोणता आहे, स्कूप किंवा डिपर. आलं लक्षात. आता बघा ही जी स्प्लॅश सिस्टीम जी आहे लुब्रिकेटिंग सिस्टीम जी आहे स्प्लॅश लुब्रिकेशन सिस्टीम ही एक इंजिन सिलेंडर असणाऱ्या इंजिनमध्येच वापरल्या जाते, ठीक आहे. आता तुम्ही डायग्रामहून सुद्धा लक्षात घेऊ शकता, ज्या इंजिनमध्ये एकच सिलेंडर आहे बा त्या इंजिनमध्ये सहसा ही स्प्लॅश सिस्टीम वापरल्या जाते, ठीक आहे.
हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. तुम्हाला मेकॅनिझम कसं आहे ते लक्षात आलंच असेल. ठीक आहे. आता बघा दुसरा जो प्रकार आहे तो कोणता आहे तर फोर्स स्पीड सर्क्युलेशन सिस्टीम. काय फोर्स स्पीड सर्क्युलेशन सिस्टीम. फोर्स स्पीड सर्क्युलेशन सिस्टीम. आता फोर्स स्पीड सर्क्युलेशन सिस्टीम, आता बघा स्प्लॅश सिस्टीममध्ये काय झालं, आपण स्प्लॅश सिस्टीममध्ये जे काही ल्युब्रिकेटिंग ऑइल आहे ते वरती छिडकण्यासाठी किंवा वरती आणण्यासाठी काही वेगळा असं कंपोनंट किंवा वेगळा पंप त्याला अटॅच केला का तर नाही. तर काय तर क्रँकशाफ्टची मुवमेंट होत आहे, पिस्टन खालीवर होत आहे, त्यालाच अटॅच आपण स्कूप केला, तो ऑइल चंपमध्ये डीप होता आणि ते ऑइल छिडकते वरती. म्हणजे याला वेगळं काही कंपोनंट अटॅच केलं का लुब्रिकेटिंग ऑइल वरती यासाठी तर नाही. पण फोर्स स्पीड सर्क्युलेशन सिस्टीममध्ये एक सेपरेट पंप असतो बघा, त्याचं पूर्ण स्ट्रक्चरच वेगळं असते. त्याच्यामध्ये एक ल्युब्रिकेटिंग ऑइल जे आहे ते पंप आउट करण्यासाठी एक वेगळा पंप असतो. त्याच्यानंतर पर्टिक्युलर असे पाईप्स असतात. ठीक आहे, वेगळी पाईप सिस्टीम केलेली असते. मग मेन पाईपमधून वेगवेगळ्या भागामध्ये इंजिन सिलेंडरच्या वेगवेगळ्या भागामध्ये ते ऑइल जे आहे ते बाय पाईप सर्क्युलेट केलं जातं. त्याला म्हणतो आपण फोर्स स्पीड सर्क्युलेशन सिस्टीम. का तर फोर्सफुली म्हणजे पंपच्या सहाय्याने फोर्सफुली ते जे काही ऑइल आहे ते वेगवेगळ्या इंजिन सिलेंडरच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये आपण ते सर्क्युलेट करतो. तर अशा प्रकारे तो दुसरा प्रकार आहे फोर्स स्पीड सर्क्युलेशन सिस्टीम. ठीक आहे, असे दोन प्रकार आहेत लुब्रिकेशन सिस्टीमचे, स्प्लॅश सिस्टीम आणि फोर्स स्पीड सर्क्युलेशन सिस्टीम. आता फोर्स स्पीड सर्क्युलेशन सिस्टीम जे आहे ते मल्टी सिलेंडर असणाऱ्या इंजिनमध्ये वापरले जाते. जिथे एकापेक्षा जास्त सिलेंडर्स असतात इंजिनमध्ये त्या इंजिनमध्ये फोर्स स्पीड सर्क्युलेशन सिस्टीमचा वापर केला जातो. अशा प्रकारे आपण लुब्रिकेशन सिस्टीमचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. आशा करतो हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.